नंदुरबार शहरातील गोरगरीब कुटुंबे गेल्या 50 ते 60 वर्षापासून अतिक्रमण केलेल्या जागेवर घरे बांधून वास्तव्यास आहे. या जागेवर राहून या कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला, मुलांचे शिक्षण, पालन पोषण केले, तसेच नळपट्टी, घरपट्टी नियमितपणे भरली आहे. अशा कुटुंबियांना मालकी हक्क मिळावा यासाठी अतिक्रमण धारकांना सिटी सर्वे लागू करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. तसेच मागील 5 वर्षापासून धुळखात पडलेली 240 घरकुले लवकरात लवकर वाटप करावे आणि खुणाई माता टेकडी तसेच इमामबादशाह टेकडी परिसरात नवीन घरकुले उभारावीत, अशी ही मागणी करण्यात आली आहे. या सर्व मागण्यासाठी काल 1 जानेवारी 2026 रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेघर संघर्ष समितीच्या वतीने 1 दिवसीय आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिलावर शाह कादर शाह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं. शेकडो लाभार्थी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले. आज तुमचे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. काय मागणी आहे आपली? नंदुरबार शहरातील जे झोपडपट्टी धारक 30-40 वर्षापासून अतिक्रम जागेवर वास्तव्य करून राहत आहे, त्या जागेच्या शासनाने सिटी सर्वे करून गरिबांना मालकी हक्क द्यावा. तसेच नंदुरबार शहरातील जो गोरगरीब कुटुंब आहेत, खुणाई माता टेकडी परिसर, इमामबादशाह टेकडी परिसर या भागात शासनाने गरिबांना त्वरित घरकुल बांधण्याचे आदेश काढावे आणि जे गोरगरिबांचे नगरपालिकाने 15,000 रुपये घेतलेले लाभार्थी हिस्सा घर बांधण्यासाठी, ते लाभार्थी हिस्साच्या माध्यमाने जे लखडलेली घरकुल आहे 240, त्यामध्ये यांना त्वरित वाटप करावा इत्यादी मागण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन उपोषणास बसलेलो आहे. न्यूज एक्सप्रेस करिता नंदुरबार वरून मिर्झा आफिक यांची बातमी.